सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या हक्काच्या अशा युट्यूब चॅनलमध्ये। तर आज सकाळ सकाळ स्वागत आहे मित्रांनो। तर घड्याळ तुम्ही पाहू शकत असाल तर जवळजवळ 4:30 झालेले आहेत आणि सकाळ सकाळ आज आपण निघालेलो आहे दापोली करतात, म्हणजे रत्नागिरीला जाण्यामागे एक स्पेशल असं रिझन आहे। माझे क्लोज फ्रेंड आहेत, त्यांचा लग्न होणार आहे, अशा शुभ कार्यासाठी आज आपण निघालेलो आहे दापोलीला। तर समोर तुम्ही बघू शकत असाल माझे बॅकपॅक्स रेडी झालेले आहेत आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या व्हिडिओमध्ये माझे मित्र देखील असणार आहेत, जर त्यांनी अलाउ केलं ते, जर कॅमेरा शाय नसेल तर या व्हिडिओमध्ये येतील आणि एक फन असा एक व्हिडिओ असणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, हा फार गमतीशीर व्हिडिओ असणार आहे। तर डायरेक्ट भेटूया आता आपण आपल्या कारमध्ये। बाय। तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपल्या प्रवासाची सुरुवात झालेली आहे। तर आज मी निघालेलो आहे विरार वेस्ट वरून आणि आता आपण एकेकाला पिकअप करणार आहोत। प्रथमतः आपण नालासोपारा वेस्टला जाणार आहोत आणि माझे जे मित्र आहेत ते नालासोपाराला राहतात, कारण का मी पूर्वी नालासोपारालाच राहायचो। तर एकेकाला गाडीमध्ये डांबूया आणि तुम्हाला एक चांगला एक्सपिरियन्स देण्याचा प्रयत्न करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, त्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघावा लागेल, तरच मीही मोटिवेट होईल। आणि मोठं चॅलेंजेस हे असणार आहे माझ्यासमोर की लवकरात लवकर ठाणे सोडायचं, कारण का ठाण्याला मेजरली आपल्याला रश लागेल, कारण का जे हेवी व्हेकल्स असतात ते मेजरली रात्रीच त्या रूटने ट्रॅव्हल करतात। आणि सेकंड जे मोठं चॅलेंज असणार आहे माझ्यासमोर ते लवकरात लवकर पोहोचण्याचं, कारण का आज 30 तारीख आहे आणि बहुतांश लोक हे आज कोकणामध्ये अलिबागला हे स्टेकेशनसाठी किंवा न्यू इयर सेलिब्रेशनसाठी जातील। तर मेजर चॅलेंज ते असणार आहे की लवकरात लवकर पोहोचणे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, फार छान व्हिडिओ असणार आहे मित्रांनो। आणि फर्स्ट हा आपला कारमध्ये आपण असा व्हिडिओ शूट करत आहोत मित्रांनो, याच्या अगोदर मी कधीही शूट केला नाही। तर मला मोटिवेट करा। तर चला मित्रांनो, आता भेटूया डायरेक्ट एकेकाला पकडल्यावरती। फायनली आपली गँग आता जॉईन केलेला आहे आपल्याला। हाच तो मित्र आहे ज्याच्यामुळे आपल्याला वेळ होणार होता, पण तो आला टायमावरती। आम्हाला वेळ झालाय, त्याच्यामुळे आम्हाला वेळ झाला। हा फोन केला। तर फायनली मित्रांनो आता आम्ही तळोजाला पोहोचलेलो आहेत। समोर तुम्ही बघू शकत असाल नवी मुंबईच्या मोठ्या मोठ्या बिल्डिंगा आणि आम्ही 4 जण। मी प्रवीण माळी, दिनकर माळी, अक्षय, मागे तुम्ही बघू शकत असाल राजे महाराजे आशिष कोलाटकर साहेब। यांच्यामुळे आम्हाला लेट झाला आणि चुकून आता आम्ही एक ढोल भरलाय। सकाळी सकाळी आशिष येणार नव्हता असं वाटलं आम्हाला। मी रात्री 10 फोन झालेले आमचे, उगाच 4 लोकांना आम्ही उठवलं। दिनू साहेब ड्राईव्ह करताना मोठा ब्रिज घेतलाय आम्ही, आता निघालोय नालासोपारा ते दापोली अमोलचा बँड बाजा वाजवायला। तर आता आपण पनवेलला पोहोचले आहोत। समोर तुम्ही बघू शकत असाल भली मोठी ट्रॅफिक आपल्याला लागलेली आहे। मुव्हेबल आहे मित्रांनो ट्रॅफिक, या साईडला पूर्ण ट्रॅफिक आहे, अवजड वाहने। डाऊन साईडला खूप ट्रॅफिक आहे मित्रांनो, आमच्या साईडला तरी मुव्हेबल आहे। आणि माझा मित्र माझ्या जिभेबद्दल काहीतरी बोलत आहे, माझी जीभ थोडी लटकलेली ना, त्याच्याबद्दल तो काहीतरी बोलला। काय बोलला रे? तो पत्तूला घ्यायला चाललो आपण जरा। आता आमचा अजून एक मित्र जॉईन करेल आता लवकरच आम्हाला। त्याचं नाव आहे प्रथमेश उर्फ गोट्या। चला लवकरच मित्रांनो तो आता जॉईन करेल आम्हाला। मग आमच्या आयुष्यात जे काही चुकलेलं होतं ते पूर्ण होईल, पूर्णत्व असं येईल ते आता। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा मित्रांनो। आम्ही मेन आमच्या समोर चॅलेंज आता असं वाटतंय की हे आहे की आम्ही पोचतो की नाही पोचतो। आता सध्या आम्ही ब्लॉग शूट करणार आहे। ब्लॉग शूट झाल्याच्या नंतर तुम्हाला सर्वात शेवटी माहिती पडेल आम्ही किती मजा केली, किती मुवमेंट हा मेमोरेबल आम्ही बनवलाय। हे आता व्हिडिओला पूर्ण ठेवूया आपण, त्याची लग्न वेगळं सगळं। अमोलच्या मोस्ट ऑफ आम्ही निघालो अमोलच्या लग्नाला।
जो आम्हाला तिकडे जाऊन विचारलं तर ठीक आहे. हळदीला आज आमच्या अमोलच्या हळदीला वराडी निघाली मुंबईहून, वराडी निघाली मुंबईहून, गोट्या उभा आहे गोट्याला घेऊन जाऊया. हे खालून आहे, खालून दाखवतोय. वरून आहे ना. पनवेल वर आहे. आपल्याला खाली वर करायला टाइम नाही. समजलं मित्रांनो, रस्ता हे करत चाललोय. आता एक छोटा टी ब्रेक घेतलेला आहे. टी ब्रेक साठी आम्ही आता थांबलेलो आहे. आपल्या गाडीने पण आपल्याला व्यवस्थित साथ दिलेली आहे आतापर्यंत. आता बघूया आता पुढे किती साथ देते. आता एक चायची सिप मारूया, मग भेटू तुम्हाला नंतर. बिल्डिंग मध्ये आता एक नाश्त्यासाठी ब्रेक घेतलेला. समोर तुम्ही बघू शकतात 4 प्लेट इडली आलेल्या आहेत. 2 इडली प्रत्येकाच्या वाटेला आलेल्या आहेत. प्लस 2 सांबार. प्रवीण रिव्ह्यू देता काय? एक मिनिट थांबा. आम्ही थोडंसं हा एक देवाचा आम्ही विराजच्या नावाने थोडंसं साईडला काढतोय. विराजची आठवण म्हणून तो आला नाही मित्रांनो. मला याचा रिव्ह्यू देतो, झटपट रिव्ह्यू. कसं आहे? एकदम साऊथ इंडियन. तर मित्रांनो, आम्ही आता कर्नाळा पक्षी अभयारण्य येथे पोहोचलेलो आहे. बरेचसे मुंबईचे जे ट्रॅव्हलर्स आहेत किंवा जे फेरफटका मारतात ते इथे बऱ्यापैकी येतात आणि येथील जे पक्ष्यांचे विविध जातीचे पक्षी इथे आपल्याला पाहायला भेटतील. तर जरूर तुमच्याकडे टाइम असेल तर एकदा तरी इथे व्हिजिट करा. अशी प्रकारे माकडं इथे रस्त्याच्या 4 कडेला आहे. 4 माकडं होती गाडीत, पण 4 माकडं आम्हाला बाहेर दिसले. 4 माकडं गाडीत दिसे. 4 माकडं आतमध्ये बसलेले आहेत. ते बघा माकडाचा झुंड. तर फायनली मित्रांनो, आता आम्ही कोलाडला पोहोचलेलो आहोत. आता आमचा एक मित्र आम्हाला इथे जॉईन करणार आहे. मग त्याच्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. बघू शकतात आपली गाडी एकदम स्मूथ राईड झाली मित्रांनो आतापर्यंतची. मध्ये मध्ये थोडेफार खराब पॅच होते, बट ठीक आहे, होईल रस्ता चांगला. नवीन एक प्रवास सुरू करू तेव्हा आपल्याला कदाचित रस्ता चांगला बघायला भेटेल, बट इट्स ओके. तर बघूया आता आमचा मित्र किती मिनिटात आम्हाला भेटतो. तर मित्रांनो, आता चहासाठी एक ब्रेक घेतलेला आहे प्रभाकर हॉटेलच्या इथे. तो इडली ब्रेक होता, हा चाय ब्रेक आहे. तर हॅलो फ्रेंड, चाय पी लो. ओके चाय आहे मित्रांनो, एवढी पण खास नाही आहे, ठीक आहे, टाइमपास म्हणून. 5वा प्लेयर येत आहे आमचा. आता झालं, तिकडा वेट घ्या. आता झाले आम्ही 5 जण कंप्लीट. आता जाऊ आता पुढे. तर फायनली मित्रांनो, आम्ही आमच्या मित्राच्या गावाला पोहोचलेलो आहे. जस्ट दापोली बस डेपोच्या बॅक साईडलाच हे त्याचं घर आहे. समोर तुम्ही बघू शकत असाल कशा पद्धतीने हळदीची तयारी सुरू आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला हा व्हिडिओ एकदम मस्त छान असा वाटणार आहे. आणि कशा पद्धतीने आता आम्ही हळदीमध्ये धमाल करतो हे तुम्ही बघालच. तर समोर तुम्ही बघू शकता.
आता आम्ही मित्र रेडी झालेलो आहोत, बघू शकता माझ्या मित्राने कशा पद्धतीने एक त्याचा एक नवीन युनिक स्टाईल जनरेट केलेली आहे, तुम्ही पाहू शकत असाल. आता हा सेम लुक नेक्स्ट टाइम रणवीर सिंग आपल्या याच्यामध्ये फॉलो करेल. वराडी मंडळी आता बाहेर आलेली आहे. अशा पद्धतीने नवऱ्या मुलाचे आगमन मंगल कार्यात झालेले आहे. तर समोर तुम्ही पाहू शकत असाल. इथे इथे या कॅमेरा पकड थँक्यू. रेडी समोर स्माइल. व्हिडिओ राहील काय.